एन्जॉयमेंट। आपण कुठे चाललोय कसं सांग जरा? सफाळीला चाललोय. बाय द वे ब्लॉग माझा आहे, चालू करायचा होता, याला दिलेला पण ह्याला काय चालू करायचा जमला नाही आणि डायरेक्ट स्टार्ट केलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जीकेबी ब्लॉग्स मध्ये. खूप वर्षानंतर आपण ब्लॉग टाकतोय. वर्षानंतर, कारण की ह्याच्या आधीचे ब्लॉग चुकार होते. आता या ब्लॉग मध्ये मी असणार आहे तुमचं एंटरटेनमेंट करायला. थांबा, पप्पा जाधवचा फोन आलाय. हॅलो. तर आपण एकदा चाललोय सफाळ्याला रिसॉर्ट मध्ये चाललोय आपण, तर मजा करायची. आमची काढली? आपल्या बरोबर आहे आदेश धनावडे, पार्थ साळुंके इन द मिक्स. ओमकार नाहीये पण हा कोणतरी रामदासभाई कदम. सस्ता बिपडा काय तो. चला बघू आपण पुढे काय मस्ती करू. हा मस्त आहे आपलं, मस्त आहे. सस्ता सिंगर आहे आमच्याकडे. ऐकायला येत असेल, हवाय पूर्ण, खूप हवाय. बाबा आजचा काय प्लॅन आहे? आयटिनरी काय आज? आयटिनरी म्हणजे आजचा काय प्लॅन आहे? मेनू काय, कसा विषय काय? I'm not decided what's the plan. First of all, I reaching Safari. There is rickshaw coming, 20 रुपये sharing, going. नीट ब्लॉक पकड. Sitting. चार क्रिकेट तर मित्रांनो, वर्षभर आधी गौरवने ब्लॉग सुरू केलेला जीकेबी ब्लॉग. एवढा काही रिस्पॉन्स मिळाला नाही. तो माझ्या आला, बाबा काय करू. मी बोललो भाई तुझ्या ब्लॉग मध्ये मी येतो, काय विषय, आपण जीकेबी ब्लॉग्सला एकदम वरती नेऊया. 2 वर्षानंतर भावाने ब्लॉग सुरू केले. 2 वर्ष भाऊ शांत होता. आता आम्ही परत आलो तुमच्यासाठी. काय झालं या ब्लॉगला? चांगले लाईक्स आले तर ते फक्त बाबामुळे. बाबा बाय. मी करतोय प्रयत्न, होईल. सगळ्यात जास्त फॉलोअर्स असलेला माणूस आहे आमच्याकडे. इंस्टाग्राम आयडी तुम्हाला खाली देतो. इडन बॉय 12,000 फॉलोअर आहे त्याचे. सगळ्यात जास्त फॉलोअर्स आहे त्याच्याकडे. कुणाला दिसत नाही, गपचूप नसतो. इडन बॉय आमचा तो. इडन बॉय एवढी गाणी ऐकतो फक्त डान्स. तुम्हाला सफाळ्याला गेल्यानंतर डान्स दाखवतो भाई, एक नंबर. फुल शुगलबंदी असते. पोचलो सफाळे. आपले 2 मेंबर्स यायचे बाकी आहेत. थांबा, 2 मेंबर्स कुठे आहेत? 2 मेंबर्स कुठे आहेत? इथे कुठे रे? मागे होते ना ते. आपण मागे कुठे आलो? आपण पुढे आलो. तेच बोललो, आमचे 2 मेंबर्स बाकी आहेत. कुठे 2 मेंबर्स? 2 मेंबर्स. शाखा क्रमांक 19 शाखा क्रमांक 20 नवीन उपशाखा प्रमुख झाले. त्यांना खूप खूप अभिनंदन. दादा, सोने दादा, आमच्यापासून लांब का गेला? तुमचा काय प्लॅन? जागा मिळाली लवकर बसलो तिकडे. नक्की? मग काय मजा करणार आता बाई सफाळ्याला? मजा करणार आलाय ना आपला मेन माणूस आलेला आहे. प्रसाद आता स्टेशनवरती आलाय. 10 रुपये तिकीट द्यायचे बोललो तो. बस काय टेन्शन नाही आता, फुल मजा फुल. तर आपण पोहोचलेलो आहे सफाळ्याला भाई. फुल एकदम मजा करायची. आता आपण सफाळ्यावरून इकडे 20 मिनिटावरती ग्रीन फार्म रिसॉर्ट आहे. आता आपण तिकडे जाऊन पूर्ण मजा करायची. हे बघा स्टेशनवर.
सफाळ्याला ग्रीन फार्म रिसॉर्टला. एक नंबर जागा आहे ही, खूप भारी जागा आहे एक्सप्लोअर करायसाठी. तुम्ही बघाल ना, स्विमिंग पूल आहे, टर्फ आहे, 2 विला आहेत. एक विला तिकडे बनतोय, तो तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळानंतर. खूप मस्त जागा आहे, खूप मजा येणार आहे. आता मस्तपैकी जायचं, थोडा फ्रेश वगैरे होतो. आत्ता जागा खूप गरमी आहे, एवढी गरमी आहे की काय बोलायला नको. आता जाऊ आपण मस्तपैकी जरा चेंज वगैरे करू, क्रिकेट वगैरे खेळू आणि जिम करू. कारण की आजची जिम माझी तिकडे स्किप होईल, तर इकडे जिम आहे. म्हणजे हे जे रिसॉर्ट आहे ते आपल्या दादाचं, तर त्याची जिम पण आहे स्वतःची. तर तिथे आपण आता जिम करू. थोड्याने जिम करून मग मस्त घाम बिम आल्यानंतर प्रॉपर आंघोळ वगैरे करून जाऊ पाण्यामध्ये मस्तपैकी. चला बघू आपण आता पुढे काय एन्जॉयमेंट करतो. त्याच्यामध्ये थोड्या वेळाने तुम्हाला मी थोडं सिनेमॅटिक पण दाखवेन की कशी काय आहे रिसॉर्ट, तुम्हाला काय लोकेशन आहे वगैरे ते सगळं दाखवेन. तर भावांनो, आता जस्ट चेंज केलं आहे, फुल फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपला टाईम आहे जिमचा. इथे पण जिम आहे, तर आपण आता इथे जिम करणार आहोत. छान मजा येणार आहे. बघू आता इथली जिम पण थोडं नवीन 4 वाजले. ज्या टायमिंगला आपण जिम करतो त्याच टायमिंगला आपल्याला नशिबाने आता इथे जिम करायला भेटेल. सो टेन्शन नाही. चल हा पुढे चेंज वगैरे केलं आहे, बघू पुढे आता जिम वगैरे कशी होते. इकडे खूप ऊन आहे. मस्त स्विमिंग पूलमध्ये थोडं जिम वगैरे झाल्यानंतर, थोडं फ्रेश वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी जिम झाल्यानंतर पूलमध्ये उतरायचं मस्तपैकी. आला आपला बाबा. बाबा बोलतोय बाबा पण करणार आहे आज माझ्यावर जिम. बाबा बोलतोय बाबा पण जिम करणार. बाबा जिम करणार आहे का? बाबा जाम थकेला इंसान आहे आमचा. बाबा निघाला, बाबाचा कूस निघाला. असं पण बाबांनी 6 महिन्याची मेंबरशिप घेतलेली, 6 महिन्याची मेंबरशिप बाबांनी जिमची घेतलेली. त्याच्यातला तो फक्त 15 दिवस गेलाय, त्याच्यानंतर जिम बंद. आमची 1 वर्षाची. हा जिमला जाऊन याला 50 किलोची गोणी उचलता येत नाही. सामान कपाट उचला आम्ही जातो. कपाट उचलायला म्हणजे एकट्याने थोडी कपाट उचलता. तू बोट लावत होता काय नाही, बोट बीट लावत होता. मयूर तू येतोय जिम? चाल ना भाई, जिम करू मस्त पैकी. हिचं नाव रिया, तिचं नाव सिया, हा आमचा बाबा आणि हिचं नाव मिया, आणि हिचं नाव मिया. हिचं नाव मिया आणि हा जॉनी सिन. तो बघा आमचा जॉनी पेंटिंग शिकतोय. रिया विथ आदेश. काम चल रहा है. क्या काम चल रहा है? अरे बताओ तो. अरे पेंटिंग का काम चालू है. पेंटिंग का काम चालू है, तो ये क्या लगा रहे हो भाई? हा जो विला आहे तो ह्याचा आहे. थांबा इकडे हा ब्लॉग चालू आहे. हा विला जो आहे हा ह्याचा आहे. हाय बोल. हाय. आपल्या कस्टमर्सला काय आहे की नाही डिस्काउंट वगैरे? देऊ ना आपण. तुम्ही या गौरवच्या एक मी कोड बनवणार आहे. तो कोड मला सांगितलं तर नक्की तुम्हाला सगळ्यांना मी डिस्काउंट देईन. पक्का. आपलं कुठे ॲड्रेस वगैरे सांगा. हे आपलं सफाळ्याला येतं. एक सफाळा ईस्टला स्टेशनपासून एक हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. 2.5 किलोमीटर आहे. कोणाला इथे तुम्ही बोललात की ग्रीन फार्म रिसॉर्ट कुठे आहे, तर तुम्हाला कोणी डायरेक्ट रिसॉर्टच्या आतमध्ये घेऊन येईल. आपल्या एक मुंबईपासून जर यायचं झालं तर एक हार्डली 40 to 45 मिनिट्स लागतात. पार्थ द कलर बॉय. पार्थने नवीन बिझनेस चालू केलेला आहे गाईज. बाबा, तुम्हाला जर कुठलाही पेंटरची गरज असेल तर सांगा, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
जस्ट कार्डिओ केलं, सायकलिंग केली, ट्रेडमिलवरती 10-15 मिनटं पडलो. आता वेट ट्रेनिंग करू. आज आपले शोल्डर्स मारू आज. तर बघू शोल्डरसाठी आपण काय काय करू. इधर का ढलाई करके द्या. मिट्टी ने कितना होता है सब जगह होता है. थांब. सुपरमॅन डिस्कस केलं असतं त्याला. इनका सामान भी लाने का तो इनके साथ जा. वो जाली देना चिप लगा के प्लीज प्लीज प्लीज. रोली चलवेन मारलं ना. चॅलेंज 30 सेकंड चॅलेंज आहे. 4 5 6 7 8 9 10 आईस वॉटर. 13 14 15 16 ह्याच्यानंतर बबलू दादा करणार आहे. आणि बबलू दादा नंतर पार्क करणार आहे. 45 सेकंड. आता पार्कची डाईन. पार्कची डाईन. पार्क स्टार्ट. दोन टाक चालू कर. स्टॉपवॉच दाखव कॅमेरामध्ये. बुडबुडे काढ खाल्ला. बुडबुडे काढ की काढलं. नेक्स्ट कंटेस्टंट आहेत पार्थ साळुंखे, ज्यांना तोडायचं आहे. ह्यांचं 24 सेकंदाचा रेकॉर्ड. मी केलेले आहेत 20 सेकंद. ह्याच्यानंतर मयूर करणार आहे. मयूर पूर्ण फेस टाकणार आहे. वीट टाकल्या. चलो स्टार्ट. चलो स्टार्ट. 2 सेकंद या ठिकाणी झालेले आहेत. बघू कोण जिंकते. प्रॉपर लेवलवरती सगळं झालेलं आहे. झाले. पार फक्त 16 सेकंद टिकलेले आहेत. फक्त 16 सेकंद. पारचा स्टॅमिना आहे एकदम फालतू स्टॅमिना. आता आपले गँग मेंबर विथ रेड टकला फुल खतरनाक लेवलवरती. परत चला खतरनाक लेवलवरती चॅलेंज चाललेला आहे. कंटेस्टंट नंबर 4 मयूरसाठी. मयूरला तोडायचा आहे. 16 सेकंड पार्थ साळुंखे, 20 सेकंड मी आणि 24 सेकंड हायस्ट स्कोर बबलू ढेकळे. चलो 1 2 3 टाणा. पहिला एक सेकंद लवकर चालू केला. ठीक आहे चालतंय. आता परत ब्लॉक केले पाहिजेत ना. ब्लॉक करून 11 सेकंद झालेले आहेत. मयूर साळुंखेचे टकलात पूर्ण गेलेला आहे. मयूर साळुंखे तोडतायत वाटतं बबलू ढेकळेंचा रेकॉर्ड. नाही माझा रेकॉर्ड पण नाही तोडला. 19 सेकंद फक्त. कंटेस्टंट नंबर 5 रेडी आहेत. भूपाल यादव डिरेक्टर आहे ते. दोस्ती दुनियादारी हे सगळं ॲलिस बनवलेलं आहे. चला कंटेस्टंट नंबर 5 रेडी. 1 2 रेडी का. 1 2 3. भूपाल यादव यांनी चेहरा दाखवलेला आहे. पाण्यात टाकलेला आहे. भूपाल यादवचे 5 सेकंद इकडे झालेले आहेत. भूपाल यादवना जर जिंकायचं असेल तर त्यांना 24 20 16 19 हा रेकॉर्ड मोडावा लागेल. कमॉन. भूपाल यादव हे गंगवागली पुलाखाली याचे डायरेक्टर आहेत. मोठा त्यांनी शो केला होता आपल्या जिना नाट्यगृहामध्ये. आई शपथ. या ठिकाणी भूपाल यादव एकदम. अरे मेला काय. हाय ओ 34 सेकंड. यांना या ठिकाणी बर्फ अवॉर्ड देत आहेत. बर्फ अवॉर्ड घेऊन जा. भूपाल यादव अवॉर्ड घेऊन जा. विनर ऑफ द गेम इज भूपाल यादव. भाई कसं वाटतंय आतमध्ये गेल्यानंतर. एकदम मस्त. एकदम तुम्ही पण तुम्ही पिढ्याला मित्रांनो मस्त पैकी आपण आता पूल मध्ये उडी मारतोय. पूल वगैरे मध्ये फुल मजा झाली. एन्जॉय. फुल एन्जॉय चाललाय भाई. आम्ही मस्त पैकी पूल मध्ये वगैरे उतरलोय. गाणी वगैरे वाजवतोय. गाणी वगैरे वाजून मस्त चाललंय. तुम्हाला थोड्या वेळानंतर सिनेमॅटिक वगैरे देऊ.
स्टे ट्यून. ही फक्त सुरुवात आहे. आपला लोणावळ्याचा प्लॅन लवकर होणार आहे, मनालीचा प्लॅन लवकरच होणार आहे आणि बालीचा पण प्लॅन लवकरच होणार आहे. आपण आवाज गाइस फुल मजा चालली आहे एकदम राडा. फुल जाम मजा येणार आहे. स्टे ट्यून. तुम्हाला जाम मजा करायला दिसेल एकदम. आम्ही एवढी मजा करतोय तुम्ही विचार पण नाही करू शकणार. तुम्हाला या सगळ्याचे डिटेल्स मी थोड्या वेळानंतर देईन. या रिसॉर्टमध्ये खूप मजा आहे. तुम्हाला या रिसॉर्टमध्ये थांबा, मी तुम्हाला दाखवतो या रिसॉर्टमध्ये अजून काय काय पुढे बदल होणार आहे ते दाखवतो. हे बघा, इकडे हा विला बनतोय, इकडे एक पूल होणार आहे, इकडे डोम आहेत, इथे आपली गँग एन्जॉय करते. फुल राडा पूल आहे इकडे. इथे गाणी वगैरे सगळे चाललेत मस्त एकदम एन्जॉयमेंट. बाय आता टर्फ खेळायचा फुल प्लॅन चाललाय. टर्फ खेळायचा एकदम मस्त शॉट आहे. थोडा टर्फचा सिनेमॅटिक घ्या तुम्ही. ए 37 शॉट आहे. शॉट का एक नंबर. गेला बघ चौका गेला बघ. घरी जा चल वाईडे चल. शॉट ये. God please no. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 10 वाजले. आत्ता उठलोय. जाम थकलो. काल जाम मजा केली, इतकी मजा केली की काय बोलायला नको. काल रात्री 3-3:30 वाजता झोपलोय. शूट नाही केलं कारण की सगळे जरा मस्तपैकी एन्जॉय करत होते. DJ वगैरे मध्ये नाचलो. काल रात्री परत पूलमध्ये गेलो. पूलमध्ये गेल्यानंतर सगळे झोपलो वगैरे आम्ही 3 वाजता. आणि त्याच्यानंतर आत्ता उठलो आहे. आत्ता पुढं बघू काय. आता पुढे नाश्ता वगैरे करू. परत एकदा थोडा वेळ पूलमध्ये जाऊ आणि मग निघू आपण पुढे. नाहीतर एक तर एंड करेन मी व्लॉगचा. तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे ह्या रिसॉर्टचे, ह्या विलाचे सगळे डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. खूप मस्त विला आहे. तुम्ही बघा एकदा, येऊन एन्जॉय करा.